पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू, 50 पर्यटकांना वाचवण्यामध्ये यश, खबरदारी म्हणून ड्रोनच्या माध्यमातून पाहणी. इंद्रायणी नदीवरील नव्या पुलासाठी आधीच 8 कोटींची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. पुलाच्या मंजुरी पत्रावरती 80,000ंचाच उल्लेख. नाकाने कांदे सोडणारे अजित पवार आहेत कुठे, राऊतांनी सुनावलं. कुंडमळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जबाबदार, राऊतांचा आरोप. चव्हाणांनी अरबी समुद्रामध्ये उडी घेऊन प्रायश्चित्त घ्यावं असाही सल्ला. मुंबईतील गिरगावमध्ये खड्ड्यात अडकलेली बेस्ट बस क्रेनच्या सहाय्यानं हटवली. रस्ता खचल्याने बस अडकली होती 5 फूट खोल खड्ड्यात. मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्ष्यांचे बॅनर सुद्धा पडले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पावसाचं थैमान. जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर, तर संगमेश्वर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती. पावसामुळे लोणावळ्यामधला भुशी डॅम ओव्हरफ्लो. 24 तासांमध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची ताजमध्ये भेट घेण्यावरती संजय राऊत यांचा आक्षेप. भेट वर्षावर व्हायला हवी होती. भेटीच्या वेळी लॉबीमध्ये अनेक बिल्डर, शासकीय इमारती खासगी बिल्डरांना देण्याचा घाट, राऊतांचा आरोप. दौंडहून पुण्याला येणाऱ्या शटल डेमू ट्रेनच्या एका डब्याला आग. आगीमुळे धुराचे लोट, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्री प्रवेशांसाठी घेतली होती सीईटी. निकालाच्या नंतर प्रवेश प्रक्रिया 3 ऐवजी 4 फेऱ्यांमध्ये होणार. आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू होणार. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. विमान दुर्घटनेमधल्या 97 मृतांची ओळख पटली. आतापर्यंत 33 मृतदेह कुटुंबियांना सोपवले. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावरती आज होणार अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.